हॅलो फ्रेंड्स, राणी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ बघणार आहोत आपण कटोरी ब्लाऊजसाठी। बिगिनर्सच्या कमेंट्स येतात की ब्लाऊजहून आपण मेजरमेंट कसं घ्यायला हवं किंवा मग पूर्ण कटोरी ब्लाऊजची जी आहे ते आपल्याला कटिंग बघायची आहे, त्याचा टक्स कसा टाकायचा प्रत्येक साईजसाठी आजचा सविस्तर व्हिडिओ आपण हा बघणार आहोत। आजच्या व्हिडिओ जर तुम्हाला काही प्रश्न पडले तर कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा। कटोरी ब्लाऊज घेतले। आधी तर आपल्याला कटोरी ब्लाऊजला फोर फोल्ड करायचं आहे। बंद बाजू मी माझ्याकडून ठेवली आहे। या पद्धतीने हा आपला गळ्याचा पार्ट आहे। ब्लाऊज आपल्याला या पार्टने ठेवायचं आहे। त्यानंतर इथे मी कार्डशीट पेपर घेतला आहे, तुम्ही हवा तर न्यूजपेपर घेतला तरीही चालेल। आधी तर आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे। चेस्ट वाईज आपल्याला पेपर जो आहे तो डबल फोल्ड करायचा आहे। त्यानंतर बंद बाजू जी आहे ती मी माझ्याकडून ठेवून घेतली। या पॉइंट पासून जसा मी पेपर ठेवलाय त्याच पॉइंट नुसार आपल्याला ब्लाऊज ठेवायचं आहे। ब्लाऊज ठेवल्यानंतर आधी तर आपण याची उंची घेणार आहोत। शोल्डर पासून टेप सरळ ठेवायचं। ब्लाऊजची जी तयार उंची ती आपल्याला घ्यायची। इथे तयार उंची आहे 13 इंचाची ब्लाऊजची। आता जी उंची आहे ती आपल्याला बंद बाजूपासून टाकायची। 13 तयार आहे, यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। कटोरी ब्लाऊज आहे म्हणून आपण यात 1 इंच एक्स्ट्रा घेतोय। तुमचं जर इथे प्रिन्स कट असेल किंवा मग 4 टक्स ब्लाऊज असेल त्यानुसार उंची कमी जास्त होते। तर आधी तर मी एक पॉईंट देते 13 इंचावरती, दुसरा पॉईंट देते आपण 14 इंचावरती, म्हणजेच 1 इंच एक्स्ट्रा। तर बघा आता हे झाल्यानंतर इथे आधी आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया। जेवढा की मी पेपर फोल्ड केलाय तेवढा आपण इथे एक सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया। ते झाल्यानंतर आता या पॉइंटला आपल्याला द्यायचंय शोल्डरचं मेजरमेंट। बऱ्याच वेळेला शोल्डरचं मेजरमेंट हे कसं घ्यायचं हे लक्षात येत नाही, तर याची एक सोपी मी तुम्हाला टेक्निक दाखवेल की आपण शोल्डरचं मेजरमेंट इथे कसं घ्यायला हवं। शोल्डर पासून जिथे आपली स्लीव लावली आहे त्या पॉइंट पासून आपल्याला टेप सरळ ठेवायचा आहे आणि जिथे माझा गळा रेडी होतोय या पॉइंट पासून तिथे बोटाने एक आपण लाईन बनवायची आणि इथे जे आहे ते आपल्याला मेजरमेंट टाकून घ्यायचे। तर साधारण इथे जे आहे तर बघा या पॉइंट पासून शोल्डर रेडी होतं इथे माझं 5.5 इंचावरती। जे आपण 5.5चं इथे शोल्डरचं मेजरमेंट जे तयार आपल्याला भेटलंय तेच 5.5 टाकायचंय। आता बघा 5.5चं जे आपल्याला भेटलंय तेवढंच मी ते 5.5चं जे आहे शोल्डर टाकतेय। शोल्डरवरती एक पॉइंट द्यायचा आहे। आता या पॉइंट पासून आपल्याला टाकायची इथे मुंड्याची उंची। तर बघा मुंड्याची उंचीचं एक सोपी टेक्निक दाखवेल। बॅक साईडचं मेजरमेंट वेगळं असतं आणि फ्रंट साईडचं मेजरमेंट हे वेगळं असतं। तर मग हे नेमकं घ्यायला कसं हवं, तर बघा शोल्डर पासून टेप तयार घ्यायचा इथे 1 इंचापासून आणि त्यानंतर जे काखेतलं मेजरमेंट आपल्याला भेटतंय ते आपल्याला टाकायचंय। तर बघा इथे जे आहे ते साधारण इथे आपल्याला रेडी भेटतंय 6 इंचावरती। बॅक साईडचं आपण मुंड्याची इथे मेजरमेंट घेतोय, हे तयार भेटते 6 इंचावरती। जे आपल्याला रेडी भेटलंय तेच आपल्याला टाकायचे 6 इंचावरती मुंड्याची उंची। आता हे टाकल्यानंतर हा पॉइंट आपण इथे सरळ मॅच करायचा आहे। मुंड्याची उंची टाकल्यानंतर आता आपण फ्रंट पार्टचं मेजरमेंट घ्यायचंय, चेस्टचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय। तर हे घेताना हा आपण हुकवाला पार्ट घेतलाय। हुकच्या पार्ट पासून आपल्याला काखेतलं मेजरमेंट घ्यायचंय सरळ। तर बघा चेस्ट घेर आहे आपला इथे 8.5 आपल्याला रेडी भेटतंय। याचाच अर्थ असा की आपलं जे ब्लाऊज आहे ते आहे 34 इंचाचं। तर 8.5 जे आपल्याला तयार भेटले आपण 8.5 इंचावरती एक आधी पॉइंट देऊया आणि आता आपल्याला मार्जिन घ्यायची आहे साधारण 1.5 किंवा मग 2 इंचाची। इथे मी मार्जिन घेते 2 इंचावरती। आता हे झाल्यानंतर पाठीमागची गोलाई द्यायची आपल्याला 1.5 इंचावरती। गोलाई दिल्यानंतर आता आपण हा जो पॉइंट आहे तो सरळ इथे लाईन ड्रॉ करून घेतली आहे। चेस्ट घेरपेक्षा कमर घेर हा निश्चितच कमी असतो, पण जे नवीन शिकताय स्पेशली त्यांच्यासाठी मी सांगेन। परत जे आहे तुम्ही ज्या पद्धतीने इथे ब्लाऊज ठेवलंय परत आपल्याला जो आपला काखेतला पार्ट आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे, कमर घेरचं मेजरमेंट 28 इंचाचा पूर्ण आपला कमर घेर आहे। 7 आपल्याला इथे रेडी भेटतोय, तर 7 आहे। तर जसं आहे 7चं मेजरमेंट आधी आपल्याला 7 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे। वरती आपण 2 इंचाची मार्जिन घेतली, खाली आपण घेऊया 2.5 इंचाची, कारण पाठीमागचे आपल्याला टक्स टाकायचे।
त्यामुळे आपल्याला चेस्ट घेरपेक्षा कमर घेरमध्ये अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता हे जे पॉईंट आहे तिरकसचे फिक्सवाले मॅच करायचे नाही, फक्त एक्स्ट्रावाले पॉईंट आपण इथे मॅच केले. त्यानंतर बघा आता एक्स्ट्रावाला पार्ट जो आहे तो पूर्ण ड्रॉ करून झाला आहे. त्यानंतर आता मेन मुद्दा जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे गळ्याचा घेर. तर गळ्याचा घेर कसा घ्यायचा आहे, जे शोल्डर तयार आहे त्याचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. तयार शोल्डर दाखवतोय 2.5 इंचावरती इथे. आता 2.5 तयार आहे, त्यात आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे इथे स्लीवमध्ये आणि पायपिंगच्या पट्टीमध्ये दाबलं जाईल म्हणून शोल्डर घेऊया पूर्ण 3 इंचाचं. तर गळा घेर येईल आपला इथे 2.5 इंचाचा. 5.5चा आपण पूर्ण शोल्डर घेतलंय, 2.5 इंचाचा घेते मी इथे गळ्याचा घेर, 3 इंचाचा येईल आपलं इथे शोल्डर. आता हे झाल्यानंतर शोल्डरचं झालं, गळा घेर झाला. त्यानंतर आता पाठीमागचे जे आहे तो गळ्याचं मेजरमेंट टाकायचं आहे. ते नेमकं कसं घ्यावं तर परत आपण पाठीमागच्या पाठकडे इथे वळूया. त्यानंतर जसं मी ब्लाऊज ठेवलं होतं त्या पॉईंटपासून आपण ब्लाऊज ठेवतोय. आता शोल्डरपासून तिरकसचा टेप घ्यायचा आहे. आपला जो गळा रेडी आहे तिरकसचं मेजरमेंट घ्यायचं. इथे 9.5 इंचाचा गळा आपला रेडी आहे. तर 9.5 जे मला मेजरमेंट मी ज्या पद्धतीने इथे घेतले ब्लाऊजवरती तिरकसचं, परत इथे 9.5 इंचावरती घ्यायचं. यात आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं नाहीये. 9.5 वरती मी एक पॉईंट दिलाय. फक्त इथे गळा जर तुम्हाला पसरट हवा असेल तर तुम्ही मेजरमेंट वाढवू शकता. वरती मी घेतलंय 2.5 इंचाचं, खाली घेते इथे मी 3.5 इंचावरती आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलंय. आता हे घेतल्यानंतर आधी जर तुम्ही स्केलने इथे बॉक्स बनवून घ्या आणि व्यवस्थित जसं तुम्हाला गळा जर डिझाईनचा हवा असेल किंवा मग गोल हवा असेल तर त्यानुसार आपण इथे आकार देऊ शकतो. तर इथे मी साधारण आता एक आपण गोल आकार साधा गोल गळा घेऊया, जसं की आपलं ब्लाऊज रेडी आहे त्यानुसार या पद्धतीने. तर बघा आता पाठीमागचा पार्ट जो आहे तो पूर्ण ड्रॉ करून झालाय. बरंच जे नवीन शिकणारे स्पेशल त्यांच्यासाठी सांगेन, टक्स टाकायचं आहे आपल्याला, गळ्याची अर्धा इंच खाली ठेवायचं आहे. बंद बाजूपासून घेऊया याला आपण इथे एक साधारण 4.5 इंचावरती आणि गळ्याची अर्धा इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे उभा टक्स. साधारण 5 इंचावरती आपण घेऊया याचं उभा टक्स. या पॉईंटपासून जे आपण अर्धा इंच वाढवले तेवढा आपल्याला टक्स इथे टाकायचा आहे पाठीमागचा. तर बघा पाठीमागचा पार्ट जो आहे तो पूर्ण मी ड्रॉ करून घेतला. याला आपण कट करून घेऊया. या पद्धतीने जो आहे बॅक पोर्शन आपला इथे रेडी होतोय. ब्लाऊजहून आपण उभे मेजरमेंट घेऊन इथे कटिंग केली. बॅक पोर्शन रेडी झालाय. शक्यतो बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तो इझी आहे, पटकन इथे कट होऊन जातो. आता प्रॉब्लेम जो येतो तो फ्रंट पार्टमध्ये येतो. फ्रंट पार्ट जो आहे तो हुबेहूब आपण ब्लाऊजहून माप घेऊन इथे कट करूया. आता कटोरी आधी आता आपल्याला कटोरी कट करायची. तर कटोरी कट करताना आधी तर मी हुकवाला पार्टपासून मेजरमेंट घेते. कटोरीचं आडवं मेजरमेंट घ्यायचंय. कटोरी आपली तयार आहे इथे 5 इंचाची. त्यानंतर कटोरीचं उभं मेजरमेंट घ्यायचंय. जो आपला टक्स टाकलाय त्या पॉईंटपासून उभं मेजरमेंट आहे 6.5 इंचावरती. तर हे मेजरमेंट घेतल्यानंतर पेपर मी इथे डबल फोल्ड ठेवलाय. त्यानंतर कटोरीचं मेजरमेंट टाकताना आपल्याला थोडंसं इथे तिरकसर टाकायचंय. जे आधी आपला तयार मेजरमेंट आहे 5 इंचाचं, आधी त्याच्यावरती एक पॉईंट आपल्याला द्यायचा आहे आणि यात एक्स्ट्रा घ्यायचंय आपल्याला. आता 3 इंचात यात आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय. तर बघा 5, 6, 7 आणि 8 3 इंच यात आपण घेतलंय एक्स्ट्रा. तिरकस लाईन आपण इथे ड्रॉ करून घेऊया. 5 इंचाचं आपण इथे फिक्स मेजरमेंट घेतलंय. यात 3 इंच आपण घेतलंय एक्स्ट्रा. तर बघा पूर्ण जे आहे ते झालं मेजरमेंट आपलं इथे 8 इंचाचं. याचा आपण निम्मा पार्ट काढूया म्हणजे 4 इंचावरती. आता बघा त्यानंतर 4 इंचावरती सेंट्रल पॉईंट काढलंय. तर आपण कटोरीचं उभं मेजरमेंट टाकायचं. या पॉईंटपासून 6.5 इंचाचं उभं आपलं कटोरीचं मेजरमेंट आहे. 6.5ला मी ठेवलं सेंट्रल पॉईंटमध्ये आणि त्यात आपल्याला खाली घ्यायचे 1.5 इंच एक्स्ट्रा. 6.5, 7 आणि 8 खाली मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलंय टक्ससाठी. तर बघा इथे 3 इंच वाढवलंय टक्ससाठी, इथे मी 1.5 इंच वाढवलंय टक्ससाठी आणि 6.5 जे फिक्स होतं ते आपण दिलंय या पॉईंटपर्यंत. आता बघा हे मेजरमेंट टाकल्यानंतर आता सरळ आपण स्केलने लाईन इथे ड्रॉ करून घेऊया. एक प्लसचं चिन्ह इथे रेडी होतं आपल्या कटोरीचं. आता बघा हे झाल्यानंतर आता आपल्याला घ्यायचा इथे गळ्याचा घेर तिरकसचा. तुम्ही बघत असाल इथे पूर्णपणे उतारवाला पार्ट आहे. या पॉईंटपासून आपण तिरकसचं जे गळ्याचं मेजरमेंट आहे ते इथे घ्यायचं आहे. तर साधारण एक आपण तिरकसचं मेजरमेंट घेऊया इथे 3.5 इंचावरती. या पद्धतीने कटोरीचा गळ्याचा जो आकार आहे तो आकार आपल्याला द्यायचा आहे. आता जे नवीन आहे कदाचित त्यांच्या लक्षात येणार नाही त्यामुळे मी त्यांना परत एकदा दाखवेन. हा जो गळ्याचा आपण जो पार्ट आहे गळ्याचा आकार तो मी इथे दिला या पद्धतीने. आता हे दिल्यानंतर आता या पॉईंटपासून जो आपला गळ्याचा जो घेर आहे जो आपल्याला रेडी भेटतोय तोच आपल्याला आता दुसऱ्या पॉईंटला टाकायचा. या पॉईंटपासून सेंटरला आपल्याला टेप ठेवायचा आहे.
तर हा टेप ठेवल्यानंतर बघा इथे काहीसा घेरा जो आहे तो येतो आपल्याला इथे 5.5 इंचावरती. जे मेजरमेंट आपल्याला ह्या पॉईंटला भेटले तेच मेजरमेंट आपल्याला टाकायचं या पॉईंटला. आता जो हा पॉईंट आहे इथे आपण एक साधारण 5.5 इंचावरती एक मेजरमेंट पॉईंट देऊया. इथे आपण 5.5 घेतलंय. उतारवाला हा हुकपट्टी आयपट्टीवाला पार्ट आहे इथे 5.5 घेतलंय. यात आपण 5.5 वर एक पॉईंट द्यायचा आणि गोलाई कटोरी कम्फर्टेबल गोल यायला हवी म्हणून यात आपण वाढवायचं एक अर्धा इंच एक्स्ट्रा. इथे दुसरा पॉईंट दिलाय मी 6 इंचावरती. आता बघा हा जो पॉईंट आहे सर हा एक पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे साधारण तिघही पॉईंट आपल्याला या पद्धतीने मॅच करायचे. हा टाकलाय आपण कटोरीचा घेरा. आता हे झाल्यानंतर स्केलने हुकपट्टीवाला जो पार्ट आहे तिथे एक लाईन ड्रॉ करायची आहे. खाली जे आपण एक्स्ट्रा घेतलेला पार्ट आहे हे तिघे पॉईंट इथे टक्सवाले मॅच करायचे आहेत. आता यात बघा पॉईंट मॅच केल्यानंतर एक महत्त्वाचं काम करायचं. 1 इंच आपण घ्यायचंय आत या पॉईंट पासून आणि इथे साधारण 1-1.5 इंचाचं मेजरमेंट घ्या आणि हा पॉईंट जो आहे तो इथे मॅच करा. या पद्धतीने तिरकसा कटोरी आपली रेडी होते. इथे बघा आता कटोरी जी आहे पूर्ण ड्रॉ करून झालेली आपण कट करून घेऊया. कटोरी आपण कट करून घेतली. कटोरी कट केल्यानंतर आता आपल्याला टाकायचं इथे टक्स. आता बघा साधारण 1-2.5 इंचावरती आपण उभं मेजरमेंट घ्यायचंय टक्सचं. त्यानंतर जे आडवं आपण 3 इंच एक्स्ट्रा घेतलं ते 1.5 इंच या पॉईंट पासून आणि 1.5 इंच या पॉईंट पासून. जे आपण वाढवलं तेच आपण यात ऍड केलं टक्समध्ये. टक्स ड्रॉ करून झाले. दोघे कटोरे आपल्या इथे रेडी झालेत. आता बघा रेडी झाल्यानंतर जे आपण एक्स्ट्रा वाढवलं 1 इंचाचं मेजरमेंट जे आहे टक्स टाकल्यानंतर बरोबर हे वाढून जातं. कटोरी जे आहे टक्स टाकल्यावर आपलं रेडी होईल. आता जिथे आपण लाईन ड्रॉ केली तिथेच आपल्याला याचा टक्स बनवून घ्यायचा आहे कटोरीचा. जिथे लाईन ड्रॉ केली तिथेच आपल्याला इथे शिलाई लावून घ्यायची आणि या पद्धतीने जे आहे कटोरी आपली इथे रेडी होईल. आता बघा कटोरी झाली. डायरेक्टली आपण मेजरमेंट घेऊन ब्लाऊजवरून कटोरी कट केली. आता ह्याच कटोरीवरून आपण मेजरमेंट घेऊन इथे साईड पट्टी कट करूया. आता साईड पट्टीसाठी आपण पेपर सरळ ठेवला तरी चालेल. साईड पट्टी आपल्याला दोघं साईडच्या साईड पट्ट्या कट करायच्या. तर इथे आपल्याला डबल फोल्ड पेपर जो आहे डबल फोल्ड करायचं आहे. डबल फोल्ड पेपर केल्यानंतर इथे मी जी आपली कटोरी आपण रेडी घेतली आहे त्याचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. जो गोलाईवाला आपला पार्ट आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला. तर साधारण इथे बघा 8 इंचाची आपली कटोरी जी आहे ती रेडी होतीये. जे मेजरमेंट आपल्याला गोलाईमध्ये भेटले तेच तिरकस आपल्याला गोलाईमध्ये याचं मेजरमेंट टाकायचं आहे. ते टाकते मी इथे 8 इंचावरती. कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता जे मेजरमेंट रेडी आपल्याला भेटतंय तेच घ्यायचं आहे आणि जसा आपल्याला आकार आहे कटोरीचा त्यानुसार इथे आपल्याला डॉट डॉट करत गोलाईमध्ये याला मॅच करायचं आहे साईड पट्टीसाठी. तर आता बघा हे झालं. त्यानंतर आता पूर्ण जे मेजरमेंट आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आता ब्लाऊजवरती. कदाचित कलर मॅच होईल त्यामुळे मी फक्त आधी तुम्हाला ब्लाऊजवरून याचं मेजरमेंट घेऊन दाखवते. जिथे आपली कटोरी साईड पट्टी जॉईंट झाली तिथलं मेजरमेंट घ्यायचं आहे आधी आपल्याला. हे भेटते आपल्याला 3.5 इंचाचं रेडी. तर 3.5 आपल्याला तयार भेटलंय. यात आपण एक्स्ट्रा घेऊया 1 इंच. मी घेते 4.5 इंचावरती. आता हे झाल्यानंतर जे शोल्डरचं मेजरमेंट टाकलं होतं आपण 5.5 इंचाचं गळ्याचा घेर आपल्याला 2.5 इंचाचा बाहेर ठेवायचं आहे. त्यानंतर टाकायचं आपल्याला इथे शोल्डरचं मेजरमेंट. अडीचला ठेवायचं आपल्याला बाहेर आणि इथे 5.5 इंचावरती मी देते दुसरा पॉईंट. 3 इंचाचं आपलं शोल्डर आहे. आता बघा शोल्डरचं मेजरमेंट टाकल्यानंतर आता आपल्याला टाकायचं इथे मुंडेची उंची फ्रंटची. तर बघा बॅकची आपण घेतली होती 6 इंचाची. तर फ्रंट साईडला आपल्याला 1 इंच इथे अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. दुसरा हा जो पॉईंट आहे देते मी 5.5 इंचावरती. 5.5 इंचाची आपण मुंडेची इथे उंची टाकली आहे. इथे सरळ स्केलने याला मॅच करून घ्यायचं आहे. आता बघा हे मॅच झाल्यानंतर टेपचं आपण हे मेजरमेंट जेव्हा घेतो तेव्हा हे साधारण आडवं मेजरमेंट जे आहे ते पूर्ण आपल्याला 1 इंचाचं असतं. तर बघा 1 इंचाचा जो साईड पट्टीचा जो घेर आहे तो 1 इंचाचा आपण घेतोय आत. त्यानंतर या पॉईंटपासून बाहेर आपल्याला घ्यायचं आहे साधारण 1 आणि जस्ट टेपचे 2 लाईन 1.25 इंचावरती एवढा आपल्याला दुसरा इथे पॉईंट द्यायचा आहे घेऱ्यासाठी. आता बघा हे झाल्यानंतर आता दुसरं जे मेजरमेंट टाकायचं आहे ते 2.5 इंचाला आपल्याला बाहेर ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला चेस्ट घेरचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर चेस्ट घेर आहे आपला इथे 34 इंचाचा 8.5 याचा चौथा पार्ट येईल. यात आपण 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतोय तर 8.5, 9.5 आणि 10.5.
आता हा पॉईंट सरळ आपण इथे मॅच करायचा आहे या पद्धतीने. आता परत इथे कमरघेरचं वेगळं मेजरमेंट न टाकता, जसं की आपण माहिती आहे की चेस्ट घेरपेक्षा कमरघेर निश्चितच कमी असतो, त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो सरळ आपल्याला तिरकसा खाली मॅच करून घ्यायचा आहे. आणि बघा आता साईड पट्टी जी आहे ती आपली या पद्धतीने इथे पूर्ण रेडी होते. तर बघा साईड पट्टी रेडी झाली, हिला आपण कट करून घेऊ. आता इथे आपली साईड पट्टी आपण कट करून घेतली, दोघं साईडची आपली इथे साईड पट्टी रेडी झाली. आता बघा साईड पट्टी या पद्धतीने आपण जे आपण मेजरमेंट घेतले कटोरीचं त्यानुसार आपली इथे साईड पट्टी सुद्धा रेडी होते. आता बघा साईड पट्टी आपण कटोरीच्या मापावरनं कट केली, त्यानंतर आता याची उंची बरोबर येते का नाही हे आपण आधी ब्लाऊजकडे वळून पाहूया. आता बघा शोल्डरपासून आपण मेजरमेंट घ्यायचं, जिथे कटोरी आणि साईड पट्टी जॉईंट झाली तिथलं मेजरमेंट आपण घ्यायचं आहे. उंचीचं साईड पट्टीची उंची इथे किती आहे तर बघा इथे आहे ही 11 इंचावरती या पॉईंटपर्यंत. त्यानंतर आता आपण उंची ब्लाऊजवरनं याची घेतली नव्हती, डायरेक्टली आपण जी कटोरी कट केली त्याच्यावरून मेजरमेंट घेतलं होतं. तर 11 इंच रेडी आहे, तर यात आपण 1 इंच एक्स्ट्रा हवं आहे म्हणजेच की 12. तर बघा या पॉईंटपासून बरोबर इथे आपलं 12 जो आहे तो बरोबर रेडी होते साईड पट्टीची उंची. तर बघा आता साईड पट्टी सुद्धा आपली झाली आहे. त्यानंतर आता आपण कट करूया योगपट्टी. आता योगपट्टी कट करण्यासाठी डबल फोल्ड आपल्याला पेपर घ्यायचा आहे, याला डबल फोल्ड ठेवायचा आहे. त्यानंतर आता आपला कमरघेर जो आहे तो होता आपला इथे 28 इंचाचा, तर 7 याचा चौथा पार्ट येईल. तर 7 वरती 1 पॉईंट द्यायचा आहे आणि 2 इंच आपल्याला घ्यायचं यात एक्स्ट्रा. तर 7, 8 आणि 9. आता हे झाल्यानंतर जो कटोरीचा पार्ट आहे त्या पॉईंटपासूनचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आधी. तर याची उंची इथे आहे 2.5 इंचावरती, 2.5 आहे तर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. तुमचं जे मेजरमेंट आहे त्यात आपण घ्यायचं 1 इंच एक्स्ट्रा. 2.5 आहे तर मी घेते 3.5 इंचावरती. त्यानंतर आता हा जो आपला फिटिंगवाला पार्ट आहे या पॉईंटपासून मेजरमेंट घ्यायचं आहे. तर बघा याचं मेजरमेंट काहीसं येते 2.25 इंचावरती, जस्ट 2 आणि 2 लाईन एवढं इथे याचं मेजरमेंट येते. तर जेवढं आलं आहे त्यात आता आपण इथे बघा 2 आणि 2 लाईन एवढं आलं आहे, तर इथे आपण 3 आणि जस्ट 2 लाईन एवढं इथे आपण याचं मेजरमेंट घेऊया. थोडासा मी इथे खोलगट असा आकार देत खाली तिरकसं मेजरमेंट याचं टाकलं आहे. या पॉईंटपासून इथे आपला टक्स जॉईंट होतो, त्यामुळे हा जो पार्ट आहे थोडा आपण इथे उतारवाला द्यायचा आहे आणि या पद्धतीने याला मॅच करायचं आहे. तर बघा साईड योगपट्टी सुद्धा आपली ड्रॉ करून झाली, हिला आपण कट करून घेऊया. तर बघा जे आपण मेजरमेंट घेतलं त्यानंतर आपली इथे योगपट्टी सुद्धा रेडी झाली आहे. आता योगपट्टी रेडी झाली आहे, आता आपण कट करूया इथे स्लीव. आता स्लीवसाठी कटिंग करताना हा सिंगल पेपर आहे. आता त्याची घडी घालताना सिंगल पेपर आहे, आधी आपल्याला केलं आहे डबल झाल्यानंतर परत जे आहे आपण त्याला या पद्धतीने 4 फोल्ड करायचं. या पद्धतीने जर आपला मेजरमेंट बाजू असेल तर यानुसार करायचं, नसेल तर मग याची घडी जी आहे ती आपल्याला या पद्धतीने टाकायची, जेणेकरून जो आहे तो आपला दंडघेराचं जे मेजरमेंट आहे मुंड्याचं घेरायचं ते आपण या पॉईंटपासून व्यवस्थित टाकता यायला हवं. बंद बाजू जी आहे ती मी माझ्याकडून ठेवली आहे आणि आधी तर आपण याला डबल केलं, त्यानंतर याला आपल्याला 4 फोल्ड केलं यानुसार. आणि जी बंद बाजू आहे ती माझ्याकडून ठेवली. त्यानंतर स्लीवची जी आहे ती आधी आपल्याला उंची टाकायची आहे. स्लीवच्या पार्टची जी तुमची उंची ती आपल्याला बंद बाजूपासून टाकायची आहे. जर मला इथे साधारण 3 इंचाची स्लीव हवी असेल तर यात आधी 3 वरती 1 पॉईंट द्यायचं, एक्स्ट्रा घ्यायचं, यात आपल्याला 1 इंच. आता इथे मी स्लीवचं मेजरमेंट टाकलंय, उंचीवाला हा पार्ट आहे याचं मेजरमेंट टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर दंडघेराचं मेजरमेंट आपल्याला टाकायचं आहे. दंडघेर आहे 6 इंचाचा, तर 6 वरती 1 पॉईंट द्यायचा आहे आणि 1.5 इंच यात आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे मार्जिंगसाठी. आता बघा हे झाल्यानंतर जे मी तुम्हाला म्हटले की यानुसार कापड हा बसायला हवा, तर ते एवढ्यासाठी जो आपला मुंड्याचा जो घेरा आहे यासाठी आपल्याला एक्स्ट्रा इथे पेपर हवा असतो. तर त्याचं मेजरमेंट कसं टाकायचं हे आपण ब्लाऊजकडे तिरकसं मेजरमेंट घ्यायचं, जेवढी आपली स्लीव जॉईंट झाली त्याचं तिरकसं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर हे दाखवतं इथे साधारण एक 8 इंचावरती तिरकसं. तर जसं मी ठेवलं आहे आता बघा ही जी आहे ती आपली ब्लाऊज स्लीवची इथे हावाला पार्ट आहे यानुसार. त्यानंतर या पॉईंटपासून टाकायचं आहे आपल्याला इथे आता मुंड्याचा इथे घेरा तिरकसं टाकायचं आपल्याला 8 इंचावरती. जे आपल्याला रेडी मेजरमेंट भेटलंय ते टाकायचं आहे 8 इंचावरती तिरकसं. आता हे टाकल्यानंतर
आपल्याला घ्यायचं आहे. आता मी तिरकसं काय टाकलं, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल, तसं तर ब्लाऊजून तुमच्या लक्षात येईल मी तिरकसं मेजरमेंट घेतलं म्हणून तिरकसं टाकलं. पण परत एकदा समजवेन, हा जो पार्ट आहे तो आपला काखेतला पार्ट आहे, त्यामुळे वरून जे बिगनर्स आहे ज्यांना लक्षात येणार नाही त्यांच्यासाठी सांगेन, या पॉईंटपासून तुम्ही हवे तर एक साधारण 1-2.5 इंचावरती म्हणा एक पॉईंट देऊन घ्या आणि तिरकसं मेजरमेंट मग तुम्ही मुंड्याच्या घेराचं इथं टाका. मी टाकते आता जे आपल्याला रेडी भेटलं ते 8 इंचावरती आणि 1.5 इंचाची परत इथे टाका तुम्ही शिलाई मार्जिन. आणि जसा स्लीवचा आकार आहे तसा यानुसार आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. फिक्सवाले पॉईंट मॅच करायचे नाही, फक्त एक्स्ट्रावाले इथे मॅच करायचे. जेवढा आता पेपर जर माझा एक्स्ट्रा राहिला असता तर मी स्लीवची उंची अजून इथे वाढवली असती. उंची फक्त इथे वाढवायची आहे. काखेतला पार्ट जो आहे तो साधारण तुम्ही इथे, मी इथे 2.5 घेतला, तुम्ही 3-3.5 एवढा इथे घेतला तरी चालेल. बघा दोघे साईडचे स्लीव जे आहे ते आपल्या इथे रेडी झाले. आता स्लीव रेडी झाल्यानंतर फ्रंटची जी गोलाई आहे ती आपल्याला द्यायची. आपण ब्लाऊजकडे पाहू शकतो कोटरीवाला पार्ट आहे पूर्णपणे निमुळता असतो, त्यामुळे साधारण इथे दोघे स्लीव आपल्याला मोकळा करून घ्यायचे आधीच या पद्धतीने. आणि एक साधारण एका साईडला आपल्याला जिथे की फ्रंटला जिला आपल्याला मॅच करायची आहे त्या पॉईंटपासून आपल्याला इथं सेंट्रल पॉईंट काढायचा आहे आणि हा पार्ट जो आहे तो किंचितसा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने. वरून 1 इंचापासून मेजरमेंट सेम ठेवायची आहे, फक्त एवढा पार्ट जो आहे तो आपल्याला कट करायचा आहे. आणि जॉईन करताना याला आपल्याला फ्रंटनेच लावायचा आहे, जेणेकरून पुढे कुठल्याही प्रकारची गुढी किंवा मग चुनी किंवा मग एक्स्ट्रा जो कापडाचा फुगा आहे तो होणार नाही फ्रंटच्या साईडला. त्यामुळे हे महत्त्वाचं काम आपल्याला स्लीवमध्ये करायचं आहे. तर बघा स्लीव सुद्धा आपली इथे रेडी झाली. यानुसार आपली स्लीव इथे रेडी झाली. ही आपल्या फिटिंगमध्ये जाईल. हा आपला दंड घेरवाला पार्ट आहे. तर बघा स्लीव सुद्धा आपली रेडी झाली. 1 बाय 1 आपण इथे ब्लाऊजून मेजरमेंट घेऊन जे आहे ते पूर्ण कटोरी ब्लाऊजची इथे कटिंग पाहिली आहे. यात जर तुम्हाला काही प्रश्न पडतील तर